ते रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाप्रमाणे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थभाई कासारे, विवेकभाई पवार आणि बाळ गरुड साहेब आणि महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतमभाऊ सोनावणे, सचिव हरिहरजी यादव, उषाताई रामलू, अभयताई सोनावणे या सर्व नेत्यांच्या आदेशाप्रमाणे हॉटेल बीव्ही इथे मुंबई प्रदेशच्या जे काही उमेदवार निश्चित ठरवायचे होते, उमेदवारांची इच्छुकांची जी माहिती घेण्यासाठी काल एक बैठक लावली होती त्या हॉटेलला. त्या बैठकीमध्ये इच्छुक उमेदवारांची भेट, इच्छुक उमेदवार कोण कोण कोणत्या कोणत्या विभागातून वार्डातून आहेत याची सखोल माहिती घेऊन, चांगले उमेदवार कोण असतील काय असतील याची सखोल माहिती घेऊन उमेदवार ठरवण्यासाठी सन्माननीय नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार ही बैठक लावण्यात आली होती. आणि त्या अनुषंगाने त्या बैठकीमध्ये काही उमेदवारांवरती जवळपास आठवले साहेबांनी बोलण्याचं ठरवलं. ते बोलले, ते चांगल्या वाईट या सगळ्या गोष्टी मुंबई अध्यक्षांना कळवल्या गेलेल्या आहेत. या अनुषंगाने मी मागाठाणे विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास 20-21 वर्षापासून तालुकाध्यक्ष आहे. या तालुकाध्यक्ष पदाच्या पदभार घेतल्यापासून वेगवेगळ्या विभागामध्ये, वेगवेगळ्या वार्डात, गल्ली मोहल्ल्यांमध्ये सगळीकडे ज्या पद्धतीने आपल्याला समाजाचं काम करता येईल त्या काम करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी मिळून केलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने त्या महानगरपालिकेच्या 25-26 या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आठवले साहेबांच्या आदेशाप्रमाणे ज्या महायुतीमधून आम्ही तिकिटाची काही मागणी केलेली आहे, ती मागणी पूर्ण व्हावी अशी अपेक्षा सर्वच पदाधिकाऱ्यांची आहे, आठवले साहेबांची आहे आणि संपूर्ण रिपब्लिकन परिवाराची आहे. आणि या अनुषंगाने काही वार्ड असे स्पेसिफिक आम्ही ठरवलेले आहे. त्यात उदाहरणार्थ 3 नंबर आहे, 26 नंबर आहे, आणखीन 9 नंबर आहे, 15 नंबर आहे, 16 नंबर आहे, असे अनेक काही वार्ड आहे जे की उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये जिथे रिपब्लिकन पक्षाची आणि बहुजन समाजाची जे की आठवले साहेबांना मानणारा वर्ग आहे, बाबासाहेबांना मानणारा वर्ग आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग आहे, अशा वर्गात रिपब्लिकन पक्षाचा एक मतदाक्य मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि त्याच अनुषंगाने आपल्या वार्ड क्रमांक 3 मध्ये आम्ही, माझे वास्तव्य सुद्धा तिथेच आहे, तिथला सगळा पत्ता आहे, तिथे राहणं आहे, माझा जन्म झालेला आहे, म्हणून मी मागाठाणे तालुक्याचा अध्यक्ष या नात्याने खूप वर्षापासून तिथे कामही करतोय, लोकांमध्ये समन्वय घडवण्याचा प्रयत्न करतोय. तिथे स्थानिक काही अडचणी असतात, सामाजिक असतात, राजकीय असतात, काहीही असू द्या, त्या प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये सामील होण्यासाठी आणि सगळ्याला मदत करण्यासाठी मी एक तालुकाध्यक्ष म्हणून मी सतत प्रयत्नशील असतो.